अरे काय फॉल्ट आहे कळलं का काय? तेच बघतोय. बघ बघ अजून काय पाहिजे का स्क्रूड्रायव्हर वगैरे? नाही नाही राहू दे काय. अच्छा हॅलो. अरे ती पोरं गेली का? अरे बोललोय मी 2-3 बायकांची. आत्ताच्या आत्ता जायला सांगते ना. नाही कशाला म्हणतील, त्यांचाच फायदा आहे त्याच्यात. तिच्या जेवढं हुशार दुसरं कोणी आहे का? मग त्यांना पळायला सांग लवकर. अरे झालं पण. तुझा टीव्ही बिघडलेलाच नव्हता. कोणीतरी मुद्दामून केलं होतं. अरे पिक्चर ट्यूबला सप्लाय देणारी वायर कोणीतरी हात घालून उचकटून काढली होती, म्हणून चालत नव्हता टीव्ही. अरे बापरे, याला याच्यातलं जामच कळतं वाटतं. याला जर कळलं की वृंदा आणि याला पैसे मिळावेत म्हणून मी हे मुद्दाम केलंय तर जाम मोठा झोल होऊ शकतो. अरे ते राहू दे, मी राहिलेलं करीन ते, ठेवतो मी. अरे काय ती पोरं येऊन बसतात ना माझ्याकडे मॅच बीच बघत, त्यांनी केला असेल उद्योग काहीतरी. हो म्हणजे टीव्ही उघडून उद्योग केला असेल. ग्रेट. ठीक आहे, माझं काम झालंय, जातो मी. ए थांब थांब, हे घे. हे काय? अरे तुझ्या कामाचे पैसे. एवढं काम केलेलंच नाही मी एवढे पैसे कशाला घेऊ? अरे एवढे कुठे? 2000 रुपये फक्त. बाहेरून कोणी आला असतं तर घेतलेच असते ना एवढे. 2 मिनिटाचं काम होतं, तू मला 2000 रुपये देतोयस? प्रसाद, मिनिटं महत्वाची नाहीयेत, वेळेत काम करून दिलंस ना ते महत्वाचं आहे. या कामाचे जेवढे पैसे झालेत तेवढेच मी घेईन. एवढे राहू देत बाकी. अरे एका फक्त 100 निदान 1000 रुपये तरी घे. काही कामच नव्हतं तेवढं 1000 रुपये का घेऊ मी? अरे तर दुसरं कोणी आलं असतं तेवढ्या प्रामाणिकपणे मला सांगितलं असतं का? 1000 रुपये तरी नेलेच असते ना. काही नाही, मी एवढेच पैसे घेणार. 500. हे बघ आता 500 नाही म्हणू नकोस प्रसाद, तू माझा मित्र आहेस, माझ्याकडनं जास्त पैसे घेणार नाहीस मला माहितीये, पण 500 तरी ठेव. 500 राहू. आणि पुन्हा काय झालं ते येशील ना? येईन. आता दर 4-6 दिवसांनी काहीतरी तोडायला हवं, ते जरा डोकं लावून. पण हरीश का करतो एवढं वृंदासाठी? काय कळत नाही. आपल्याला काय करायचंय? आपली वेळ भागते ना, आपल्या मुलाला शिकायला मिळते हे बघायचं. दिल्या घरी